छत्रपति संभाजीनगर में मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने लव जिहाद जैसे मामलों पर सरकार की गंभीरता जताते हुए सख्त कार्रवाई और एसओपी लागू करने की जरूरत बताई है। साथ ही उन्होंने अन्य विवादित बयानों पर भी संयम बरतने की अपील की है। सरकारचं गंभीर आयुष्यामध्ये कठोर कारवाई तर होईल, प्रत्येक ठिकाणच्या घटना समोर आल्यानंतर कारवाई होतच होत्या। मागे एकदा मी इथे संभाजीनगरला एकदा बोललो होतो की काही असे जे प्रकार होतात समाजामध्ये त्याच्यामध्ये ज्या लव जिहादच्या विशेष करून प्रकारामध्ये तर एक सामाजिक जबाबदारी प्रत्येकाचीच आहे। आता आपल्या कुटुंबातील घटक कोणी असतील ते काय करतात, मला वाटतं जिथं सरकारचं नियंत्रण त्या घटनेवर असलं पाहिजे किंवा असे गुन्हे रोखता आले पाहिजे, आपल्याला एक प्रकार रोखता आले पाहिजे। मला वाटतं यामध्ये समाजात सुद्धा एक मोठा सहभाग होणं आवश्यक आहे की आपल्या कुटुंबातला घटक काय करतोय हे सुद्धा मला वाटतं याच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे। आता जो पीसीएसची घटना आपण जी पाहतोय नाशिक गंभीरच आहे ना, ठरवून त्या गरीब त्या महिलेचा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मग हे जे काही धर्मांतर करण्याचे प्रकार समोर एवढी मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस तिथे प्रकार घडतात। मला वाटतं या बदलत्या वातावरणामध्ये आणि ही वाढत्या प्रकरणाचा विचार करताना मला वाटतं काहीतरी एसओपी तयार करावं लागेल। स्थानिक पोलीस विभागावर गुन्हे अन्वेषण विभाग आहे पोलिसांचा त्यांच्यावर सुद्धा काही मला वाटतं अंकुश आणवं लागतील। आमचं पोलिसी कंपनीचं का गुन्हे अन्वेषण विभाग त्या ठिकाणी काय करतोय, त्यांना असे इंटेलिजन्स काय आउटपुट काय मिळत नाही। लोक घराच्या प्रकरणामध्ये ज्यावेळी पहिला गुन्हा शेती दाखल झाला आम्ही त्यावेळी कारवाई सुरू केली। नाशिक पोलिसांच्या तर डोळ्या नोकाखालीच ते प्रकरण सुरू होतं। मला वाटतं आता ठीक आहे, सामाजिक जबाबदारी आहे, जे जिहादीमध्ये असणाऱ्या गुन्हेगारांना शासन करण्याची आवश्यकता आहे, पण ज्या हद्दीमध्ये प्रकरण घडत आहे तिथे सुद्धा मला वाटतं जे प्रशासन असेल त्यांच्यावर सुद्धा मला वाटतं जर थोडे आपण अंकुश आणले, कारवाई केली, आपोआपच अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतो आपण की ही प्रकरण मोठा आला आहे। मला वाटतं इम्तियाज जलीलला माझे तिथे पत्रकार राहिलेले आहे स्वतः, ते संवेदनशील असलं पाहिजे अशा प्रकरणामध्ये। मुस्लिम समाज असतात तर कारवाई झाली असते। आता हे जे काही वक्तव्य अशा ज्या पुढाऱ्यांकडून होत आहे, खासदार माणूस राहिलेला आहे, त्यांनी टाळले पाहिजे। हा सामाजिक प्रश्न तयार झालेला आहे। उलट आम्ही सगळे मिळून याच्यावर याला कसा अटकाव करू शकतो, याच्यावर कशी मात करू शकतो, हा राजकीय पक्षाच्या भूमिके पलीकडे विचार करण्याची आवश्यकता आहे। संजय गायकवाडनी हे अशा प्रकारचे भ्रमिष्ट विधान करतायत ना, तेच चुकीचं आहे। त्यामुळे पक्षाची बदनामी होते, सरकारची बदनामी होते। आता कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली दुर्दैवाने, त्यावेळी सुद्धा मी स्वतः कोल्हापूरला गेलो, आपण मागणी केली आरोपी अटक झाले पाहिजे। भूमिका व्यक्ती त्यांनी जी काही भूमिका मांडलेली ती मला वाटतं ती एकदा गायकवाडने समजून घेण्याची गरज आहे। भडक विधानं करून माध्यमात चर्चेत राहणं हे टाळलं पाहिजे। यातून काय मी साध्य करतोय? उलट आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हानच करतो कशी विधानं करतो।